वाढदिवसाला रस्त्यावर केक कापताना दोघांचा खून का केला? कारण ऐकूनच संताप होईल. सांगली शहरातील इंदिरानगर नजीक असणारा परिसर गारपीट चौक या चौकामध्ये दलित महासंघाचे उत्तम मोहिते याचा वाढदिवस धूमधडाक्यामध्ये सुरू होता. मात्र त्याच दिवशी उत्तम मोहिते व शाहरुख शेख यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर शाहरुखचा मित्र गणेश मोरे आक्रमक झाला. त्याच्यासह 9 जणांच्या जमावाने रात्री 12 वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्रे घेऊन उत्तम मोहितेचा पाठलाग केला. त्याला त्याच्या घरात घुसून ठार मारले. या दुमतचक्रीत हल्लेखोरांचे धारदार शस्त्र शाहरुखच्या मांडीत घुसले. तोही ठार झाला. या साऱ्या घटनेने सांगली शहरात खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेचं सविस्तर कारण या व्हिडिओमध्ये पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उत्तम जन्नाप्पा मोहिते आणि सतीश मोहिते हे सख्खे भाऊ सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी दलित महासंघाच्या माध्यमातून विविध नागरी प्रश्नांना आगळी वेगळी आंदोलने करून वाचा फोडलेली होती. भल्या भल्या अधिकाऱ्यांना या जोडीने घाम फोडलेला होता. त्यानंतर सतीश मोहितेवर एक वेगळाच गुन्हा दाखल झाल्याने तो बाजूला पडलेला होता. त्यानंतर उत्तम मोहिते याने सातत्याने आंदोलने करून नाव चर्चेत ठेवलेले होते. याच उत्तम मोहितेचा वाढदिवस दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी या दिवशी होता. या वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तम याने मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शने केलेली होते. त्याच्या कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था देखील केलेली होते. याच भोजनावळीत शाहरुख रफिक शेख देखील आलेला होता. त्यावेळी याला उत्तम मोहितेने पाहिले. त्याला पाहताच उत्तमने त्यास हटकले. आता तू जेवायला आलास, माझ्या आंदोलनावेळी येत नाहीस असे म्हणत उत्तमने त्याला मारहाण करून पान उतारा केलेला होता. ही मारहाणीची घटना, कानाखाली घुमलेला आवाज व पान उतारा यामुळे शाहरुख रडत रडतच बाहेर पडला. हा राग त्याच्या मनात खदखदत होता. त्याने त्याचा दोस्त गणेश मोरे याच्यासह सतीश लोखंडे, अभिजित शिंदे व इतरांना या घटनेबद्दल माहिती सांगितली. शाहरुखला मारल्याचा व अपमानित केल्याचा राग गणेश मोरे व त्याच्या अन्य साथीदारांना आला. ते चिडले आणि उत्तमला अद्दल घडवायचीच असे म्हणत ते सज्ज झाले. ते जमावाने धारदार हत्यारासह गारपीट चौकामध्ये आले. त्या टोळक्याने उत्तम मोहितेला जाब विचारण्याचे ठरवले, पण त्यांच्या हातातील धारदार हत्यारे पाहून उत्तमने पळ काढला. तो बचाव करण्यासाठी स्वतःच्या राहत्या घरात घुसला. त्याच्या पाठोपाठच शाहरुखसह गणेश आणि त्यांचे अन्य साथीदार घुसले. त्याने घरातच उत्तम मोहितेला गाठले. त्या टोळक्याने उत्तमला घरात, स्वयंपाकघर व हॉलमध्ये मारहाण केली. धारदार हत्याराने उत्तमच्या पोटावर, कानावर, हातावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. या साऱ्या धूमचक्रीमध्ये हल्लेखोरांचे हत्यार शाहरुख शेखच्या मांडीत घुसले. तो रक्तबंबाळ घेऊन घराबाहेर रस्त्यावर पडला, तर उत्तम मोहिते रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला होता. दोघे गंभीर अवस्थेत पडल्याने बाकीच्यांची पळापळ झाली. दरम्यान हा गोंधळ ऐकून लोक जमा झाले. गंभीर जखमी उत्तम यास नागरिकांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तो मयत झालेला असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे पडलेला शाहरुख शेख या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तोही मयत झालेला होता. उत्तम मोहितेच्या खुनाबाबत माहिती सांगली शहर पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, हवालदार संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे घटनास्थळी आले. घटनास्थळाचा पंचनामा आणि इतर सोपस्कार पार पाडले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा हे देखील उपस्थित झालेले होते. संदीप घुगे यांनी तपासाबाबत विशेष सूचना देऊन मारेकरी जेरबंद करण्याबाबत सूचना देत पथके रवाना केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शहर पोलिसांनी मारेकरी शोधाबाबत विविध ठिकाणी छापे घातले. उत्तम मोहिते खून प्रकरणाबाबत त्याची पत्नी ज्योती मोहिते हिने सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 592/2025, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109(1), 333
189(2), 190, 191(2), 191(3), 37(1) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 नुसार 8 आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली। त्यामध्ये जखमी पुतण्या योसेफ मोहितेचा देखील यामध्ये समावेश आहे। तर शाहरुख शेख खुनाबाबत रफिक खबुलसाब शेख यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 593/2025 भारतीय न्याय संहिता कलम 106(1)(3)(5) नुसार फिर्याद दिली। उत्तम मोहितेच्या खुनानंतर मोहिते गट आक्रमक झालेला होता। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते का अशी परिस्थिती होती। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी विशेष प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणली। सांगली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उपनिरीक्षक सागर होळकर, कॉन्स्टेबल संतोष गळवे, गौतम कांबळे, हवालदार संदीप पाटील यांच्या पथकाने अवघ्या 24 तासाच्या आतच 7 हल्लेखोर जेरबंद करण्यात यश मिळवले। संशयित आरोपीमध्ये गणेश सुरेश मोरे, वय वर्ष 29, राहणार गारपीर चौक, सिव्हिल हॉस्पिटल रोड, MK पान शॉप समोर, सांगली, सतीश विलास लोखंडे, वय वर्ष 27, राहणार बाल हनुमान वडर कॉलनी, सांगली, अभिजित उर्फ योगेश राजाराम शिंदे, वय वर्ष 34, राहणार इंदिरा नगर झोपडपट्टी वकील कॉलनी, सांगली, अजय परशुराम घाडगे, वय वर्ष 29, राहणार दूधगाव समडोळी तालुका मिरज, बान्या उर्फ पृथ्वी रवी लोंढे, वय वर्ष 19, राहणार संतोषी माता मंदिराच्या मागे इंदिरानगर, सांगली, समीर ढोले फरार। 2 अल्पवयीन बालके मयत शाहरुख रफिक शेख, वय वर्ष 27, राहणार इंदिरानगर झोपडपट्टी मुळगाव, मुक्काम पोस्ट कलकेरी तालुका शिंदगे, जिल्हा विजापूर, कर्नाटक राज्य यांचा यामध्ये समावेश आहे। या खून प्रकरणामध्ये 2 बालके व इतर 7 जणांचा समावेश आहे। आरोपींच्या विरोधात खुनाचे प्रयत्न, गर्दी, मारामारी असे गुन्हे पोलीस दप्तरी दाखल आहेत। उत्तम मोहिते खून प्रकरणातील आरोपींच्या घराची झाडाझडती घेण्यात आली असून त्या आरोपींना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून तपास अधिकारी उपअधीक्षक प्रणिल गिल्डा सह उपअधीक्षक संदीप भागवत यांनी आरोपींची विविध भागातून धिंड काढून त्यांची दहशत संपवलेली आहे। संशयित आरोपीची धिंड काढल्यानंतर मयत उत्तम मोहितेच्या सतीश मोहिते या भावाने पोलिसांचे आभार मानले आहेत। मयत उत्तम मोहिते विरोधात पोलीस सदरी विविध गुन्हे दाखल आहेत। मुख्यतः सरकारी कामात अडथळा, अत्याचार, विनयभंग, मारामारी असे गुन्हे आहेत। याच उत्तम मोहिते विरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती। त्यावेळी सांगलीमधील एका नेत्याने ती कारवाई रोखलेली होती। याच उत्तम मोहितेने सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका स्ट्रीट लाईट विभाग ठेकेदाराविरोधात शेवटचे आंदोलन केलेले होते। त्यानंतर त्याचा शेवट झाला। हा योगायोग म्हणायचा की काय? हल्लेखोर गणेश मोरेवर खुनासह गंभीर गुन्हे दाखल आहेत। उत्तम मोहिते खून प्रकरणानंतर सांगली जिल्हा पोलीस दल आक्रमक झाले असून गुंडांची झाडाझडती सत्र सुरू आहे। उत्तम मोहिते खून प्रकरणाचा तपास सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप भागवत, प्रणिल गिल्डा यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक सागर होळकर, हवालदार संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे व सहकारी पुढील तपास करत आहेत।